छोल्याचा दाणा दाणा एकदम नरम सॉफ्ट, परफेक्ट कलर आणि टेक्स्चर. या टेक्निकने जर इतके मस्त छोले तयार होतील की कमी मेहनत आणि कमी सामानामध्ये सुद्धा आपण आचारी आणि हॉटेलसारखे अगदी छान टेस्टी असे छोले लवकरात लवकर आपण घरी बनवू शकतो. जेव्हा आपण घरी छोले बनवतो ना, तेव्हा हॉटेलसारखी ती काही टेस्ट येत नाही. आपण कितीही प्रयत्न केले, किती छान मसाला केला तरी पण काही हॉटेलसारखी ती टेस्ट येत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, मी काही तुम्हाला टेक्निक सांगणार आहे. तर त्या पद्धतीने जर तुम्ही छोले केले तर ते छोले अगदी परफेक्ट हॉटेलसारखेच होणार आहे आणि टेस्टी बनतील. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा व्हिडिओ बघितला तुम्हाला नक्की मजा येईल, मस्त वाटणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघा आणि शेवटपर्यंतच बघा. तर मी त्यासाठी काय केलं आहे, 2 वाट्या रात्री छोले छान असे भिजत ठेवायला. रात्रभर असे छोले भिजत घातले की त्याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून काढायचा आहे. म्हणजे तो वरचा जो काय आंबटसर असा जो फेस येतो तो काढून घ्यायचा त्याला. आणि मग आता त्यानंतर काय करायचं की आपल्याला एक जादूची पोटली तयार करायची. त्यासाठी मी एक कॉटनचं छानपैकी स्वच्छ छोटंसं रुमाला एवढं कापड घेऊन घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमच चहापत्ती, वेलदोडा, कलमी, 2 ते 3 लवंग, तेजपान आणि छोटंसं जायफळचा तुकडा. हे सगळं आपल्याला एका त्या पोटलीमध्ये, जादूच्या पोटलीत बांधायचं आहे. अशी छान घट्ट अशी मस्त ती पोटली बांधून घ्यायची. आणि कुकरमध्ये आपल्याला आता ते छोले टाकून देऊ. मस्त फुललाय छोला. ते टाकून झालं की आपल्याला मी ते थोडेसे छोले वाचवून ठेवले आहेत, ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. पूर्ण छोले टाकायचे नाहीत. आणि का बरं वाचवून ठेवले ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ती जादू आहे पुन्हा एक. आता थोडासा 2 चिमूट आपल्याला सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा टाकल्याने काय होतं की तो जो मसाला आहे तो आतपर्यंत जातो आणि छोले अगदी सॉफ्ट होतात. आणि 1 चमचा मीठ टाकलं आणि ती आपली जादूची पोटली त्यामध्ये टाकून द्यायची. आणि अगदी थोडं पाणी, म्हणजे छोल्याचे अगदी थोडं वरती बोटभर पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आणि कुकर लावून आपल्याला तो गॅसवर ठेवायचा आहे. कुकरला आपल्याला एकदम फास्टवर ठेवायचं नाही, आपल्याला हाय फ्लेमवर अगदी 1 शिटी येऊ द्यायची आहे. हाय फ्लेमवर अगदी 1 शिटी आणि मग नंतर स्लो करायचं. आणि स्लो याच्यावर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग आपले छोले अगदी छान सॉफ्ट होतात. आता आपण मसाल्याची तयारी करूया. मी एका छोट्याशा पॅनमध्ये 2 चमचे धणे घेतले आहेत. धणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 2 हिरव्या विलायच्या, 3 ते 4 लवंग आणि 5-6 काळी मिरीचे तुकडे. हे आपल्याला अगदी मंद आचेवर छानपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे. जाळायचे नाही आहेत, ते अगदी खरपूस असं छान सुगंध येतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मस्तपैकी ते भाजले की त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटतानाची अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, अगदी ओबडधोबड, म्हणजे थोडी जाडसरच पेस्ट ठेवायची त्याची. कोरडा जो मसाला आहे अगदी जाडसरच ठेवायचा आहे, त्याला अगदी बारीक करायचं नाही आहे. आता आपण दुसरा मसाला तयार करू. त्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत. बघा, हा मसाला वाटून झाला आहे. हा असा जाडसरच वाटला आहे, अगदी बारीक केलेला नाही आहे. ह्या मसाल्याने काय होतं आपल्याला की आपण जो बाजारचा छोले मसाला घेतो त्याची आपल्याला गरज पडत नाही. ह्याच मसाल्याने इतकी छान टेस्ट येते छोल्याला. आता हे कांदे पण आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. याची छान अशी बारीक अशी पेस्ट करायची आहे. मग कांद्याची पण छान पेस्ट झाली आहे. आता आपण यानंतर टमाटर वाटून घेऊया. त्याआधी ते वाटीमध्ये ते छोले काढून ठेवले होते ना, ते छोले टाकायचे आहेत आणि टमाटर टाकायचे. तर ते छोले का बरं? छोले याच्यासाठी की आपण जी ग्रेव्ही करतो ना, त्यामुळे काय होते, छोल्यांमुळे अगदी ती ग्रेव्ही अशी छान घट्ट होते आणि अशी सगळी छानशी सॉफ्ट होते. त्यानंतर मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हे सगळं आपल्याला एकासोबत छान वाटून घ्यायचं. अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची याची. मग अशी छान बारीक पेस्ट झाली आहे त्याची.
आता हे आपल्याला तिन्ही मसाले वापरायचे आहेत. कांद्याचा मसाला, कांद्याची पेस्ट आणि धणे पावडर, जिरे पावडरचे घ्यायचं आहे. ते बघा, ते कुकरमध्ये आपले छोले छान शिजले आहेत. असे दाबून बघायचं, एक दाबून बघते, छान नरम झाला, अगदी बोटाने सुद्धा अगदी अलगद असा छान दबला जातो. आता ही पोटली आपल्याला काढून ठेवून द्यायची आहे. ह्या पोटलीची तुम्ही खडे मसालेसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे तेजपान, कलमी असं सगळं टाकू शकता. पण आपल्याला ते कसं एक एक काढावं लागतं, म्हणून ते पोटलीत टाकलेले छान. आणि तुम्ही पाहू शकलास त्याच्यामध्ये की छान त्याला काळपट असा रंग आला, तो चहापत्तीचा रंग होता. आता एका कढईमध्ये 3 चमचे तूप टाकलं आहे आणि 1 चमचा, मोठा चमचाभर असं तेल टाकलं आहे. तुपाने याची टेस्ट खूप छान आहे. तूप टाकायचंच फोडणीला, छोल्याच्या भाजीला तूप टाकायचं, म्हणजे इतकी छान टेस्ट येते ना छोल्याला. आता जिरं टाकलं आहे. तेल तापल्यावर जिरं तडतडलं की त्यामध्ये तेजपान टाकून द्यायचं आहे आणि ती कांद्याची आपण जी पेस्ट केली होती ती कांद्याची पेस्ट टाकायची आणि छान त्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तो कांद्याचा कच्चापणा असतो तो निघून जातो. दोन ते 3 मिनिट कांद्याची पेस्ट भाजून घ्यायची. बघा, छान त्याला थोडासा असा तांबूस रंग आला आहे, रंग बदलला कांद्याच्या पेस्टचा. त्यामध्ये आता आपण टमाटरची जी प्युरी केली होती, टमाटर, छोले, आलं लसूण, हे पण भाजून घ्यायचं आहे. हे सगळं एकासोबत भाजून घ्यायचं. त्याला पण आपल्याला 5-1 मिनिट छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जो लसणाचा जो कच्चापणा असतो, तो त्याचा उग्र जोपणा असतो तो निघून जातो. तुम्हाला वाटलं की समजा ते बुडाला लागत आहे, तर त्याला पाणी टाकून थोडं भाजायचं. आणि आपण आता जो कोरडा जो मसाला केला होता, धणे जिऱ्याची पावडर, ही टाकायची. ते सगळं जिन्नस, पूर्ण मसाले एका करून असे छान भाजून घ्यायचे. ते तुम्ही जितकं जास्त भाजाल तितका तुमचा मसाला टेस्टी होतो. मसाला भाजण्याच्या प्रक्रियेवर पण सुद्धा आपली भाजी डिपेंड करते बरं. तुम्ही असंच इकडे तिकडे मसाला भाजला आणि मग टाकलं ते भाजी, किती काय भाजीला काही चव येत नाही, म्हणून मसाला शक्य तेवढा छान भाजायचा. तर यामध्ये तिखट टाकलं आहे मी, 3 चमचे तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे. हे पण आपल्याला 2 मिनिट छान भाजून घ्यायचं. हळद, तिखट, मीठ आणि आमचूर पावडर टाकला मी. आंब्याचा जो आमचूर पावडर असतो तो टाकायचा. जर आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी अनारदाण्याची पावडर पण घेऊ शकता, त्याच्याने पण टेस्ट. आमचूर पावडरनी टेस्ट खूप छान येते छोल्याला, म्हणून ती न विसरता टाकायची. आमचूर पावडर ही टाकायची किंवा अनारदाणा पावडर टाकायची. ती 1 ते 1.5 चमचा टाकली आहे मी त्यामध्ये. आणि मस्तपैकी त्याला पण भाजून घ्यायचं आहे. छान भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी क्रश करून टाकायची आहे. इतका भारी टेस्ट येतो ना या भाजीचा. बघा, मसाल्याचा रंग पण बदलला आहे आणि छान फुलून पण आला आहे तो. या प्रोसिजरनंतर आपल्याला आपण जे कुकरमध्ये जे छोले लावले होते ते त्या पाण्यासहित पूर्ण टाकायचे आहेत, म्हणजे त्या पाण्याला पण छान त्याचा पत्तीचा रंग आला होता आणि त्यामध्ये जो मसाला पण टाकला त्याचाही फ्लेवर उतरला होता. तर ते पूर्ण आपल्याला त्यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडी उकळी येऊ द्यायची. आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर जितकं पातळ हवं असेल तितकं, पण शक्यतोवर छोलेचा ग्रेव्ही ही अगदी घट्टच असते, पातळ नसते ती. त्यामुळे आपल्याला खूप जास्त पाणी काही टाकायचं नाही आहे त्यामध्ये, आणि गरमच पाणी टाकायचं, थंडगार पाणी टाकू नये. आणि भाजी तशी थंड झाली की अजून त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही घट्ट येते. आपण जो मसाला केला आणि जे छोले आपण त्यामध्ये वाटून टाकले आणि त्याच्याने रसा खूप घट्ट येतो. भाजी मी बंद केली आहे. आता आपण तडक्याची तयारी करूया. आणि हा तडका द्यायचा इतका मस्त फ्लेवर येतो. तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलं आहे, हिंग टाकली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या लांब लांब कापून टाकल्या मी त्यामध्ये. आणि मग नंतर वरून मस्तपैकी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. त्याऐवजी तुम्ही काश्मीरी मिरची पण टाकू शकता, काश्मीरी तिखट पावडर. त्याच्याने इतका सुंदर रंग येतो ग्रेव्हीला. हा तडका झाला की ह्या वरून आपल्याला भाजीला टाकायचा आहे तो. वाव, बघा मस्त रंग चढला आहे. दिसते ना अगदी हॉटेलसारखी भाजी.
वरून मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आहे ना हॉटेलसारखी. तर ही भाजी आता तुम्ही बघा, छोलेची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.